राजसाठी काय आणलंय आपण इकडे खायला? कुठे होत आहे? कुठे? हाय हॅलो फॅमिली, गुड इव्हनिंग, श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या एका आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? तर मजेतच राहा. गेलेलं क्षण परत येत नाही, तर क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका, जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंद असतं आणि तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंद घ्यायला सांगत असतो. त्यामुळं आनंदी राहा, काळजी घ्या, हॅपी राहा. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झाली. आजच्या ब्लॉगला कशी सुरुवात झाली ते मी तुम्हाला सांगते, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गुड इव्हनिंग म्हणावं लागेल असं मला वाटतंय, कारण इव्हनिंग सारखंच अंधार वगैरे घरामध्ये पडलाय, कारण बाहेर ना असं ऊन सावली वगैरे असं काहीतरी व्हायला लागलंय. त्यामुळं तसा इफेक्ट आमच्या व्हिडिओमध्ये येतोय आणि घरामध्ये येतोय. तर इकडे मी राजसाठी आज काय आणलं बघा, आणि राजला ते कुठं भेटलं आपण विचारूया. कुठे भेटलं ते? तुझ्या पर्समध्ये. तुमच्या पर्समध्ये. माझ्या पर्समध्ये भेटलं? हा. कुठं भेटलं? पर्समध्ये. पर्समध्ये भेटलं मम्माच्या. दाखवा ते काय काय म्हणतात त्याला, सांगा. तुम्हाला माहिती का? मम्मी मी लहानपणापासून खात नव्हतो. लहानपणापासून खात नव्हतो. लहानपणापासून कधीच नाही खाल्लं असं राजला म्हणायचं. तुम्ही याला ओळखता का? सांगा काय म्हणतात ते. मी याला काय म्हणते ते सांगते. मला 2 नावं याची माहिती आहेत. तर हे बघा, असं असं आहे आणि याच्यामध्ये असं व्हाईट कलरचं आहे. हे जे व्हाईट आहे ना, हे पिंक होतं पूर्ण, म्हणजे थोडंसं पिकल्यानंतर, आणि आतमध्ये ना ह्याचं ब्लॅक बी आहे बघा, है ना, असं आहे. आणि हे असं आहे आणि थोडंसं तर कच्चंच आहे, आणखीन पिकलेलं नाही आहे. तर मी गेली होती बाहेर फिरायला राजला सोडून. राजला मी सांगितलेलंच नाही आहे. तर राजला मी सोडून गेली होती बाहेर. आज स्कूलला गेला होता तेव्हा, आणि तिथे होतं याचं झाड. तर याला आम्ही फिरंगी चिंच असं सुद्धा म्हणायचो आणि इंग्रजी चिंचा असं सुद्धा म्हणायचो. तर तुम्ही याला काय म्हणता मला सांगा खाली कमेंटमध्ये. म्हणजे आणखीन असं जर नवीन कुठलं नाव असेल, याला नवीन काय म्हणत असतील तर ते मला कळेल. तर हे असंच असतं, ह्याच्यामध्ये पिंक कलर असतो. कारण मला पण आता खूप दिवस झाले हे खाऊन आणि बघून सुद्धा, त्याच्यामुळे इतकं म्हणजे याचं आठवत नव्हतं मला पण नाव याचं वगैरे लवकर. तर काही माझे फ्रेंड याला इंग्रजी चिंचा म्हणायचे, पण मी फिरंगी चिंचाच म्हणायचे. पण याचं योग्य नाव काय आहे तुम्ही सांगा. आणि हे राजला माहिती नव्हतं. तर मी बाहेर गेली होती ना, तर त्याच्यामुळे त्यावेळेस मी राजसाठी घेऊन आलेली होती. आणि राजला म्हटलं हे खा. तर राज बोलतो हे काय आहे, भाजी करायची का मम्मा? कारण ग्रीन कलरचं काही दिसलं आणि आपण घरामध्ये आणलं की असं वाटतं ना, ते भाजी वगैरे काहीतरी करायचं आहे का काय. पण हे भाजी वगैरे करायचं असं काही नव्हतं. मी मला खायचं आहे. तर तो बोललो मम्मा कसं खातात. तर मी याला नॉर्मली सांगितलं की फक्त स्टाईल मारतोय, हे घे, कसं खायचं सांगितलं मी राजला. तर हे काढायचं म्हटलं, या कलरचं ब्लॅक कलरचं बी काढून खायचं म्हणलं. तर विचारू राजला आवडतं का आणि कसं. खाल्लंस का कधी तुम्ही? नाही, मी खाल्लंच नाही लहानपासून. लहानपणापासून खाल्लं नाही? लहानपणापासून कधीच खाल्ला ना म्हणून काही हाय खायचं असते. मी राज विचारलं मला कसं खायचं. मी म्हणलं ते काढ आणि हे ब्लॅक कलरचं बी काढ, वरचं पण काढ आणि मग खा. तो आता ट्राय करतोय खायला, पण थोडं असं ते कच्चं आहे असं मला वाटतं, कारण पिंक कलर आला तेव्हाच ते पिकलं गेलं असं मला वाटतं. असं सुद्धा छान लागतं, पण तितकं गोड नाही लागत. पण ते मला खूप गोड लागतं जेव्हा पूर्णपणे पिकतं ना ते तेव्हा. तुम्ही पण खायला या असलं. काय म्हणतात त्याला सांगा तुम्ही पण आम्हाला. फिरंगी चिंचा, इंग्रजी चिंचा काय म्हणतात? इंग्रजी चिंचा म्हणतात. आता आम्ही बाहेर निघालोय. मी सकाळी गेली होती, सकाळपासून दुपारपर्यंत बाहेर होते कुठल्या तरी कामामुळे. तर राज पण स्कूलमधून आला आणि झाले आमचे बाकीचे कामं वगैरे आवरून, आणि नवीन काहीतरी राजला द्यावं म्हणलं. आणि नवीन काहीतरी मला असं भेटतं ना, तेव्हा मी राजसाठी घेऊन पण येते, त्याची त्याला माहिती सुद्धा देते आणि तुम्हाला सुद्धा समजावं म्हणून त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवत असते. तर राजला विचारलं, ते छान वाटलं म्हणून. तुम्ही खाल्लंय का सांगा, त्याचं नाव सांगा. तर चला खा बघ.
कसं लागते कशा लागतं? गोड लागते बी काल तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला माहिती नाही ती आम्ही खूप खाल्लंय लहानपणी. आमच्या फ्रेंड्स वगैरे घेऊन यायच्या स्कूलमध्ये आमच्यासाठी. त्यांच्या गावाकडे असायचे ना, गावाकडे झाड असतात त्याचे खूप. स्लो खावा थोडंसं. तर गावाकडे ना बाळा त्याचे झाड असतं शेतामध्ये किंवा गावाकडे असं घर असतं ना त्या घराच्या समोर. मम्मा मी बघला सगळीकडे बघलो माहितीच नाही बाळाला कसलं झाड असतं ते आणखी, म्हणतो की बघलो म्हणून. लाला होतं तेव्हा शेत होतं तर कोलात होतं. चला या मग चहा घ्यायला, मस्तपैकी गरमागरम चहा वगैरे बनवला. इकडे आम्ही नॉर्मली इकडे झाली आहे. चला मग इकडे या कपामध्ये घेऊयात चहा. नॉर्मली वेगळाच कप आहे आणि चहा बनवला इकडे माझ्यासाठी. राज काय करतो बघा तिकडे. उद्या एक्झाम आहे. काय म्हणलंस बा? उद्या माझी एक्झाम आहे. कोणाची? माझी. एक्झाम झाल्यास कोणत्या क्लासमध्ये जाशील? सेकंड. झाली का अभ्यासाची पूर्ण तयारी? नाही. मग काय करशील एक्झाम मध्ये? कुठे करशील? मम्मा बाहेर आल्यावर करायचं ना. मग आता एकच दिवस केलं तर एक्झामची तयारी होते का? रोज करावं लागतं ना अभ्यास त्यासाठी. मम्मी मी आज शाळेत गेलो होतो तर तू एक कुठं तर दिसतीस हॉटेल कोणत्या तर अरे बाळा, हा. ते काय झालं माहिती का, तुझी स्कूल बस येणार होती. मला घरी यायला आणखीन टाइम होता, म्हणून मी तुझ्या स्कूल बसला फोन करून सांगितलं राजला इकडे सोडा, राजचे मामा बाहेरच आहे, राजचे मामा मी घरी नाही आज, म्हणून त्यांनी तुला तिकडे सोडलं. मी जिथे होते तिथे, मी हॉटेलला नाही गेली होती, हॉटेलच्या तिथे थांबली होती. मग नंतर म्हटलं आता तुला काहीतरी खाऊ घालावं, बाहेर आलोय आपण तर आता, कारण मी माझे कामं करून तिथं थांबली होती ना, तुझी बस येणार होती तर. त्यामुळे तिथं होतं इडली सेंटर वगैरे. मम्मी मी लातूरमध्ये इडलीची स्पेशल, अप्पाची इडली म्हणून खूप स्पेशल आहे. तर म्हटलं मग छान अशी राजला इडली वगैरे चालू आहेत, त्यामुळे तुला म्हटलं मी त्या काकांना सांगितलं बसवाल्या की तुम्ही तिथेच थांबा हॉटेलच्या समोर, मी तिथे येते म्हटलं. मग तुला इडली वगैरे खाऊ घालून मग आपण घरी आलो. कशी वाटली इडली तिकडे? मस्त वाटली ना? मग घरी आल्यास राज काही जेवण वगैरे केला नाही, फक्त ड्रेस वगैरे चेंज केला, फ्रेश झाला. आणि आता मग मी जे काय आणलं होतं राजसाठी ते दिलं राजला. आणि कसं वाटलं विचारलं तर आवडला बोलला तो, है ना? सगळी मला कमेंट करून सांगा असलं खाताव का. खाताव का? तुम्ही इथं लावा टिका आणि चला आता बाहेर जायचं आपल्याला. जाते हम स्कूल में. जाते हैं हम स्कूल में. काय करायला? टिक्का लावला. क्लिअर नाही दिसत आहे व्हिडिओ, खूप अंधार दिसायला. ती खिडकी पण लावली ना आणि बाहेर आबाळवर टिक्का लावतोय म्हणून जरोपाचा. चला बाहेर जाऊ आता. व्हिडिओ होतो का नाही कंटिन्यू माहिती नाही, ना तर इथेच पुन्हा कंटिन्यू. कुठला गंध आहे रे बाळ ते दाखव बरं. कोणता गंध आहे? चंदनाचा स्मेल येतोय मधून, खूप छान आहे बरं काही गंध आणि खूप फ्रेश वाटतं. दररोज राज फ्रेश झाला, आंघोळ वगैरे झाली ना, जेव्हा त्याला जायचं असतं ना स्कूलला वगैरे, तेव्हा दररोज लावतो. नाहीतर छोटा होता तेव्हा ब्लॅक कलरचा एक टिक्का लावायचे मी त्याला. मम्मा आपण असं